नमस्कार शेतकरी मित्रांनो, गणपतीनंतर पाऊस कमी झाल्यानंतर आपण सुपारीच्या बागेमध्ये आलो आहे. कारण सुपारी लागलेली होती, तिच्यावर फवारणी पण केली होती, खतं दिली होती. आता थोड्या प्रमाणात सुपारी पिकायला सुरू झालेली आहे आणि पडायला पण सुरू झालेली आहे. आणि ही पडलेली सुपारी अशी ही पडलेली आहे बघा इकडे. ही जर उचलली नाही आपण तर तिथेच त्याला कोंब येऊन हे बघा, हे जे असं आहे रोप, हे असं रोप तयार होतं. हे बघा इथे पण आहे. ही जी उचललेली गेल्या वर्षी जी उचलली नव्हती त्या सुपारीला या ठिकाणी कोंब आलेले आहे. त्यामुळे ही सुपारी पडलेली लगेच दुसऱ्या दिवशी उचलणं हे योग्य असतं. हे बघा इकडे संपूर्ण अशी सुपारी पडली आहे. ही अशी पुऱ्या बागेमध्ये पडलेली आहे. आणि ही आता पडलेली सुपारी जी आहे तिला ऊन मिळत नाही. मग ते ऊन न मिळाल्यामुळे काय होतं की ती सुपारी कुजते आणि आतमधून त्याचा जो गर असतो तो खराब होतो. मग ह्याच्यासाठी मी एक ड्रायर आणलेला आहे आणि त्या ड्रायर म्हणजे हीटर आहे तो, त्याच्या खाली सुपारी मी ठेवून ती सुकवतो. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कशी सुकवतो ते मी दाखवेन तुम्हाला. ही आता सध्या ही सुपारी निवडतोय मी. ही संपूर्ण इकडे पडलेली आहे.